ओके, तर भरपूर दिवसांपासून वर्किंग प्रोफेशनल्सचे आणि स्टुडंट्सचे खूप सारे कमेंट्स आणि मेसेजेस येत होते की फोटोशॉप कधी चालू करताय. तर गेले 4-5 महिने आम्ही या प्रोसेसमध्ये होतो. कोर्स कसा डिझाईन करायचा, त्याचा सिलेबस काय असेल आणि कशा प्रकारे तो डिलिव्हर करायचा. कारण आपल्या क्लासचा एकच उद्दिष्ट आहे की कमीत कमी फीजमध्ये जास्तीत जास्त नॉलेज जे आहे तर ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यासाठीच सर्व गुणसंपन्न कोर्स जो आहे, पॅकेज जो आहे, तर तो तुमच्यासाठी डिझाईन करणं खूप जास्त महत्त्वाचं होतं. म्हणजे सध्या कोणते डिझाईन्स ट्रेंडिंग आहेत, जसं की सोशल मीडियाचे पोस्ट लागतात, बॅनर्स लागतात आपल्याला, त्यानंतर इन्व्हिटेशन कार्ड्स लागतात, लग्नपत्रिका लागतात. तर या भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्ही फोटोशॉप थ्रू करू शकता. काही ॲडिशनल इफेक्ट्स त्याच्यामध्ये ॲड केलेले असतात. तर या भरपूर गोष्टी आहेत ज्या आपण फोटोशॉप थ्रू करू शकतो. आणि भरपूर डिझायनिंगच्या कन्सेप्ट्स जे असतील तर त्या आपल्या फोटोशॉप थ्रू अगदी क्लिअर होतात आणि डिझायनिंगमध्ये आपण प्रो लेवलला मास्टरी करू शकतो. तर येस, गेले काही दिवस आमचं किरण मॅडमसोबत कोलॅबरेशन चालू होतं, प्लॅनिंग चालू होतं की कशा पद्धतीने हे जे कोर्स असतील तर ते आपण स्टुडंट्सला देऊ शकतो. तर किरण मॅडमना, जर तुम्ही माझे ओल्ड स्टुडंट्स असाल तर तुम्हाला माहिती असेल किरण मॅडम कोण आहेत. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर किरण मॅडम कोण आहे, तर किरण मॅडम माझं टीम मेंबर आहेत ज्या की अगदी सपोर्टिंग पिलरसारख्या काम करतात. आणि त्यांच्याच गायडन्सच्या अंडर, कारण त्या फोटोशॉपमध्ये प्रो आहेत आणि त्यांच्याच गायडन्सच्या अंडर हा जो कोर्स आहे तर तो आपण चालू करत आहोत किरण मॅडमच्या कोलॅबरेशनसोबत. तर मी रिक्वेस्ट करते स्पेशली ओल्ड स्टुडंट्सना ज्यांना माहिती आहे की किरण मॅडम कोण आहेत आणि किरण मॅडमचं टीचिंग कसं आहे, तर किरण मॅडमबद्दल काही खास कमेंट्स किंवा त्यांच्या टीचिंगबद्दल काही खास कमेंट्स इकडे कमेंट बॉक्समध्ये अपेक्षित आहेत तुमच्याकडून त्यांच्या टीचिंगबद्दल. त्यामुळे नक्कीच इतर सबस्क्रायबर्सना किंवा इतर ऑडियन्सना थोडंसं एक ट्रस्ट किंवा थोड्याशा गोष्टी ज्या असतील तर त्या अगदी क्लोजली समजतील. तर हे जे फोटोशॉपचे लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत तर ते चालू होतात. मी तुम्हाला लास्टला एक डेमो पण देईन कशा प्रकारे हा जो फोटोशॉपचा सॉफ्टवेअर आहे तर तो ॲक्च्युली रन करणार आहे. तर लास्टला मी तुम्हाला डिटेलमध्ये एक डेमो देईन जो की किरण मॅडमचाच असणार आहे. तर हा जो फोटोशॉपचा क्लास आहे तर तो आता 10 एप्रिलला चालू होतो आहे. 10 एप्रिल, नोट करा, 10 एप्रिल. आणि याचे जे टायमिंग्स आहेत तर ती आफ्टरनून आणि नाईट. तर नाईट बॅच 9 ते 10 आहे, कारण मोस्टली स्टुडंट्स किंवा वर्किंग प्रोफेशनल्सना ती जी बॅच आहे तर ती कन्व्हिनियंट होते. आणि दुपारची जी बॅच आहे तर ती 1 ते 2 आहे. तर दोन्ही बॅच तुमच्याकडे अवेलेबल आहेत. कोणतीही बॅच तुम्ही जॉईन करू शकताय. इन केस दुपारी मिस झाली तर रात्री, किंवा रात्री मिस झाली तर दुपारी, अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला फ्लेक्झिबल टायमिंग्स जे असतील तर त्या दिलेले आहेत. आणि नेहमीप्रमाणेच लेक्चर मिस झाला किंवा प्रॅक्टिससाठी आपल्याला लागतात तर रेकॉर्डिंग्स तुम्हाला प्रत्येक लेक्चरचे असतील, दिले जातील, जे की तुमच्याकडे लाईफ टाईम ॲक्सेस त्याचा तुम्हाला दिला जाणार आहे. आणि शिकवायचं झालं किंवा शिकवणं कसं आहे म्हणायचं झालं तर अगदी टेक्नॉलॉजिकल कन्सेप्ट जे आहेत तर ते अगदी बेसिक लँग्वेजमध्ये तुम्हाला सांगण्याचा आम्ही आमच्या अकॅडमीतून प्रयत्न करत असतो. तर याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की बाहेर तुम्ही सेम कोर्स जर परचेस करायला गेलात, ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल, ऑनलाईन जर परचेस करायला गेलात तर तुम्हाला गायडन्स जो आहे तर तो फक्त मेल थ्रू किंवा व्हॉट्सॲप थ्रू दिला जातो आहे. तर तसं न करता तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन जे आहे तर ते होणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपण व्हॉट्सॲप आणि कॉल्स दोन्ही स्वीकारतो सो दॅट तुमचे डाऊट्स जे काही असतील तर ते 100% सॉल्व्ह केले जातील. स्पेशल टीम आहे डाऊट्स जे असतील तर ते क्लिअर करण्यासाठी. त्यामुळे तुम्हाला इकडे 100% गॅरंटेड गायडन्स मिळेल. तुमचे काही मिस्टेक्स असतील किंवा तुमच्या असाइनमेंट्स डेली असतील चेकिंगच्या तर त्या तुमच्याकडून करून घेतल्या जातील. आणि फीज म्हणायला गेला तर अफोर्डेबल रेटमध्ये विथ फ्री सॉफ्टवेअर तुम्हाला ही जी फी आहे ती दिली जाते. कारण आता फोटोशॉप जर तुम्हाला शिकायचं असेल तर फोटोशॉपचा जो काही सॉफ्टवेअर आहे पेड व्हर्जनचा तर तो तुमच्याकडं असणं अपेक्षित असतं. तर तो जो सॉफ्टवेअर आहे तर तो आपण आपल्या थ्रूच प्रोव्हाइड करतोय. त्यामुळे फुल कोर्सची विथ सॉफ्टवेअर जी फी आहे तर ती 1500 रुपीज आहे. लाईव्ह लेक्चर्स असणार आहे. तुमचे जे काय डाऊट्स असतील तर ते लाईव्ह लेक्चरमध्ये विचारू शकताय किंवा नंतर कधीही तुम्ही प्रॅक्टिस करणार असताय तर त्यावेळी सुद्धा तुम्ही डाऊट्स तुमचे विचारू शकताय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोटोशॉप झाल्यानंतर तुम्हाला काही प्रोजेक्ट्स दिले जातात. तुमच्याकडून तुमचा पोर्टफोलिओ बनवून घेतला जातो सो दॅट तुम्ही मार्केटसाठी तयार असाल. जे काही ट्रेंडिंग डिझाईन्स असतील तर ते तुमच्याकडून बनवून घेतले जातात. आणि लास्टला आपण सर्टिफिकेट इश्यू करतोय सो दॅट हे सर्टिफिकेट तुम्ही तुमच्या जॉबसाठी किंवा तुमच्या पोर्टफोलिओसाठी ॲड करू शकताय. आणि ॲज अ ग्राफिक डिझायनर तुम्ही जॉब करू शकताय. वर्क फ्रॉम होम थ्रू करू शकताय किंवा डिरेक्टली ऑफिसमध्ये जाऊन हे जे जॉब्स असतील तर ते तुम्हाला अवेलेबल होतील.
सर्टिफिकेट थ्रू तुम्हाला हे जे जॉब्स असतील ते सर्टिफिकेट थ्रू आणि तुमच्या पोर्टफोलिओ थ्रू तुम्हाला अवेलेबल करून दिले जातील. त्यामुळे जर तुम्हाला फोटोशॉप शिकायचं असेल आणि कमीत कमी फीजमध्ये जास्तीत जास्त नॉलेज जर तुम्हाला घ्यायचं असेल तर प्लीज दिलेला नंबर आहे तर याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. फोटोशॉप म्हणून व्हॉट्सॲपला मेसेज केला तरी सगळे जे काही डिटेल्स असतील तर ते तुम्हाला पोहोचतील. सोबतच तुम्हाला कॉलसुद्धा येईल सो दॅट आमच्याकडून जे काही इन्फॉर्मेशन आहे कोर्सच्या रिलेटेड तर ती आम्ही सगळी सांगू. ठीक आहे. त्यामुळे तुमचे जे काही डाऊट्स असतील आता तर ते प्लीज कमेंट बॉक्स ओपन आहे, मला कॉल्स करा, मेसेजेस ओपन आहेत. डाऊट्स जे असतील तर ते सॉल्व्ह केले जातील. तर आता आपण बघूयात एक क्विक डेमो कशा प्रकारे तुमचा क्लास जो आहे तर तो कंडक्ट केला जाणार आहे. फोटोशॉप मध्ये आपण काय काय सिलेबस कंप्लीट करणार आहोत, जसं की फोटोशॉपच्या मूलभूत संकल्पना आणि टूल्स बद्दल शिकणार आहोत. त्यामध्ये फोटोशॉपचा इंटरफेस आणि वर्कस्पेस जो काय आहे तो एक्सप्लेन करणार आहोत. या प्रकारचा फोटोशॉपचा इंटरफेस आहे. ओके. आणि हा जो आहे टूल बार आहे साइडला, तर या टूल बारचा काय यूज होतोय याचा एक एक जो काही टूल आहे तो आपण बेसिक टू ऍडव्हान्स शिकणार आहोत. त्यानंतर ह्या मेनू बारवर पण काही ऑप्शन्स दिसत आहेत ते सुद्धा आपल्याला शिकायला मिळणार आहे. त्यानंतर न्यू फाईल क्रिएट करणं, न्यू फाईल कशा क्रिएट करायच्या यामध्ये पण काही सेटिंग्स असतात. तुमचं प्रिंट करताना बॅनर ब्लर होऊ नये यासाठी प्रॉपर रिझोल्युशन सेट करायचं असतं. तर कुठल्या साईजला किती रिझोल्युशन द्यायचं हे आपण या कोर्स मध्ये बघणार आहोत. समजा आपण एखादी न्यू फाईल क्रिएट करतोय तर या पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे. झूम करते मी थोडी. ओके. त्यामध्ये आता समजा हा मूव टूल आहे, सिलेक्शन टूल आहे, ज्याचा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल यूज आहे. सिलेक्शन टूलचा यूज बघणार आहोत. त्यानंतर लासो टूल, ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल, क्विक सिलेक्शन टूल, क्रॉप टूल, असे भरपूर सारे टूल्स अवेलेबल आहे. आय ड्रॉपर टूल, रुलर टूल, त्यानंतर स्पॉट हिलिंग टूल आहे, ब्रश टूल आहे. ब्रश टूलचा महत्वाचा उपयोग आहे आपल्याला हवी असलेली डिझाईन क्रिएट करण्यासाठी किंवा बॅकग्राऊंड क्रिएशन साठी ब्रश टूलचा वापर होतो. त्यानंतर क्लोन स्टॅम्प टूल, असे भरपूर टूल्स आहेत जे आपण बेसिक टू ऍडव्हान्स कव्हर करणार आहोत. त्यानंतर या प्रकारचे टी शर्ट रिकलरिंग किंवा मग एखाद्या मॉडेलचा ड्रेस आहे त्याचा कलर चेंज करणार कसा करायचा ते बघायचंय आपल्याला. या टाइपचे फोंट कॅलिग्राफी क्रिएट करायला शिकणार आहोत. ठीक आहे. आणि मेन म्हणजे हे जे काही फोन्ट्स लागतात बॅनर साठी ते फोन्ट्स तुम्हाला फ्री मध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहे. देन पासपोर्ट साइज फोटो बनवायला शिकणार आहोत. त्यानंतर या प्रकारच्या मराठी पोस्ट ज्या काही असतात यामध्ये बघा नामकरण 16 कॅलिग्राफी यूज केली आहे. ती कॅलिग्राफी कशा यूज केल्या जातात, बॅकग्राऊंडचं जे काही मटेरियल आहे कुठून डाउनलोड करतात. आता हा जो काही मी पाळणा घेतलेला आहे तर तो आपल्याला कुठून भेटतो, कुठून डाउनलोड करायचा आहे ते सगळं तुम्हाला कोर्समध्ये कव्हर केलं जाणार आहे बेसिक टू ऍडव्हान्स. या प्रकारच्या फेस्टिवल पोस्ट असतात त्यामध्ये हे बॅकग्राऊंड कसे क्रिएट करायचे ते सांगितले जाईल. हे फोन्ट्स कसे यूज करायचे ते सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवलं जाईल. त्यानंतर आहे फोटो रिस्टोरेशन, बिफोर आफ्टर बघू शकताय तुम्ही. जर समजा असा फोटो असलाय तर त्याला तुम्ही रिटचिंग कसं करू शकताय, पुन्हा रिस्टोर कसं करू शकताय ते आपण बघणार आहोत. त्यानंतर असा टेक्स्ट इफेक्ट कसे दिले जातात, इंस्टाग्राम पोस्ट बनवू शकता तुम्ही या टाईपची ऍडव्हान्सची. ओके. त्यानंतर बघा आपण लेयर सिलेक्शन टूल जे काही आहे ते सगळे बघणार आहोत. ब्रश टूल, इरेजर टूल, सोशल मीडिया पोस्ट, त्यानंतर फोटो एडिटिंग मध्ये कलर करेक्शन, इमेज रिटचिंग, बॅकग्राऊंड रिमूव्हलच्या टेक्निक झाल्या किंवा मग फोटो कट कसा करायचा, पेन टूलचा यूज कसा करायचा, फेस्टिवल पोस्ट डिझाईन करणार आहोत. ब्लेंडिंग मोड्स असतात, ब्लेंडिंग मोड्स दाखवते. इथे समजा एखादी आपण डिझाईन क्रिएट करतोय. ओके. इथे ब्लेंडिंग ऑप्शन ओपन करते मी. हे काही ब्लेंडिंग ऑप्शन असतात जे की 3D इफेक्ट देतात आपल्या डिझाईनला. त्यानंतर स्ट्रोक, इनर शॅडो, सॅटिन, हे सगळे भरपूर साऱ्या सेटिंग्स वेगवेगळे असतात ब्लेंडिंग इफेक्टच्या. ह्या सगळ्या आपण या कोर्स मध्ये बघणार आहोत. त्यानंतर फोटो मॅनिप्युलेशन आणि डबल एक्सपोजर इफेक्ट. फोटो मॅनिप्युलेशन कसं असतं ते दाखवते. बघा या पद्धतीचं फोटो मॅनिप्युलेशन असतंय. जसं की आता हे ऑरेंज आहे तर त्यामध्ये ट्री कसा ऍड करायचा,
या पद्धतीचा इफेक्ट कसा द्यायचा ते तुम्हाला यामध्ये शिकवलं जाणार आहे, ते पण स्टेप बाय स्टेप. त्यानंतर डबल एक्सपोजर इफेक्ट असताय बघा, या प्रकारचा डबल एक्सपोजर इफेक्ट असतोय. डबल एक्सपोजर इफेक्ट म्हणजे या प्रकारचा फोटो असतोय. नॉर्मल एक मुलाचा फोटो आहे, त्यामध्ये त्याला इफेक्ट दिले आणि यामध्ये डबल एक्सपोजर इफेक्ट आणलेला आहे, तो फोटोशॉप मध्ये दिला जातो. तर या प्रकारच्या पोस्ट आपल्याला कॅनवा पेक्षा फोटोशॉप मध्ये बनवता येतात. तर या फोटोशॉप मध्ये कशा क्रिएट केल्या जातात, ऍडव्हान्स प्रोफेशनल डिझाईन कशा क्रिएट केल्या जातात ते आपण बघणार आहोत. त्यानंतर फाईल कशा सेव्ह करायच्या, कुठल्या फॉर्मॅट मध्ये सेव्ह करायच्या, समोरच्याला कशा पाठवायच्या, टिफ फाईल कशा कन्वर्ट करायच्या, हे सगळं आपण फोटोशॉपच्या कोर्स मध्ये बघणार आहोत. आणि यापेक्षाही भरपूर सारे इफेक्ट्स तुम्हाला यामध्ये शिकायला मिळणार आहे. ओके, तर आय होप हा डेमो व्हिडिओ बघितल्यानंतर खूप सारा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असणार आहे. तर फोटोशॉप कंपल्सरी तुम्हाला कम्प्युटर किंवा डेस्कटॉप लागतो. त्याचे काय स्पेसिफिकेशन्स असले पाहिजे तर ते तुम्हाला व्हॉट्सॲप केल्यानंतर सगळे डिटेलमध्ये एक्सप्लेन केले जातील. चेक केला जाईल की तो सॉफ्टवेअर तुमच्या कम्प्युटर लॅपटॉपमध्ये कशाप्रकारे तुम्ही ऑपरेट करू शकता. आणि डिटेलमध्ये सविस्तर माहिती जी आहे तर ती तुम्हाला पर्सनल असिस्टन्स थ्रू पोहोचवली जाणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे असेल तर लिमिटेड सीट्स आहेत, कारण हे लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत आणि तुमचे डाऊट्स क्लिअर होणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे लिमिटेड सीट्स आहेत. त्यामुळे प्लीज जर तुम्हाला रजिस्टर करायचं असेल तर व्हॉट्सॲपचा नंबर दिलेला आहे, फोटोशॉप म्हणून सिम्पली मेसेज केला तर डिटेल्स मिळून जातील. अजून कोणत्या टॉपिक्सवरती तुम्हाला व्हिडिओज हवे आहेत तर प्लीज कमेंटमध्ये मला मेसेज करून कळवा. नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओज बनवण्याचा मी प्रयत्न करेन. सोबतच काही अदर कोर्सेसचे रिलेटेड अपडेट्स होते. तर स्पोकन इंग्लिशचा जो कोर्स आहे तर तो चालू होतो आहे 15 एप्रिलला. स्पोकन इंग्लिश फॉर किड्स जी बॅच आहे, जे की बेसिक टू ॲडव्हान्स असणार आहे, फोनिक्स 3, जे की कोणीही करू शकतात, तर ती चालू होते 15 एप्रिलला. सोबतच यूट्यूब मास्टर क्लास जो आहे तर तो सुद्धा चालू होते 15 एप्रिलला. आणि सगळ्याचे जे काही टायमिंग्स असतील तर ते वेगवेगळे आहेत. आणि आता सध्या लेटेस्ट कोर्स जो आपला चालू होतो जो की इन डिमांड आहे तर तो आहे सोशल मीडिया मॅनेजमेंट, जो की चालू होतो आहे 11 एप्रिलला. आत्ता ह्या पुढच्या आठवड्यामध्ये चालू होतो आहे. त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही इन्क्वायरी केली नसेल किंवा रजिस्ट्रेशन केलं नसेल तर खाली नंबर दिलेला आहे, व्हॉट्सॲप करा. कोणत्या कोर्सची माहिती हवी आहे तर ते व्हॉट्सॲप करा. डिटेलमध्ये तुम्हाला माहिती जी आहे तर ती मिळून जाईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.